चालू आहे आणि आतापर्यंत धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. रजनी क्रिकेट आहे मित्र. नाईट स्पर्धा कमी पाहायला मिळत आहेत, परंतु ज्या पण होत आहेत त्या अप्रतिम होत आहेत. यावेळेस उडवलाय, पाहूया. खाली रिझन जरूर आहे. शत्रक्षक दूरवर उभा, चेंडू मात्र जाईल सीमा पार. येतोय दमदार चौकार. धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. आपण जाऊया व्यासपीठावरती, जिथे मान्यवर आहेत त्यांचा करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे असे दापोडे गावचे एक नामांकित व्यक्तिमत्व, तसेच वीर तानाजी दापोडे संघाचे सलामी वीर आपण पाहू शकता राजूजी पाटील साहेब आहेत, त्यांचा करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आपण पाहू शकता सुभाषदादा ठाकरे यांच्या माध्यमातून दिलं जातंय मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ, आणि त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. त्यानंतर मेगा सत्कार आपण करणार आहोत. यास त्यानंतर आपण पाहिले तर ज्ञानदेवजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही केला जातो या ठिकाणी शुभ सन्मान. आपण पाहिले तर मायेची उपदार शॉल त्याबरोबर फुलगुच्छ देऊन त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय सन्मानित. हे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मान आणि सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा पाहायला मिळते. तसेच त्यानंतर रवींद्रजी तरे साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान. निश्चितच आपण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहिलं तर चांगलं सूत्रसंचालन, त्याचबरोबर शिक्षण महर्षी सुद्धा आपण पाहतोय. आणि अखिल भारतीय शिक्षण साहित्य कला क्रीडा मंडळ आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महागायक, आणि ती स्पर्धा या व्यक्तिमत्वाने आपण पाहिलं तर विजय केली होती, सर केली होती. त्या स्पर्धेवरती आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरला होता. असं तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व रवींद्र तरे सर यांचा तुझे स्वागत आणि सन्मान मित्र आपण पाहायला मिळाला. बोलूया खेळाकडे. यावेळेस अल्टीपल्टीचा प्रयोग यशस्वी होतोय, चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार. येतोय चौकार. निश्चित भिवंडी ग्रामीण 40+ साठी खूप सारा आपण पाहतोय ध्यास आहे. असं आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व खास आहे. सन्मान्य प्रदीपजी जोशी सर सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यानंतर या व्यासपीठावरती आपण पाहू शकता दापोडे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व माणिकजी पाटील साहेब आहेत, त्यांचंही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. या व्यासपीठावरती केला जातोय. प्रत्येक मान्यवरांना याचे स्वागत आणि सन्मान दिलं जाते, कारण संस्कृती म्हटलं जातं की अतिथी देवो भव, आणि त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा केला जातो तुझे स्वागत आणि सन्मान. बोलूया खेळाकडे. आपल्याकडे जसं जसं वेळ मिळेल तसं तसं आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. संदीप आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका वसूल केला गेला, धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या पाहतोय 17 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस खराब चेंडू आहे आणि अनोखा फटकाही पाहायला मिळाला. खेळाचा होता कुठे आणि खेळलं गेलं कुठे. आता हा कुठला शॉट आहे दशरथ दादा सांगू शकतील. नो बॉलचा इशारा. येणारा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर फ्रीट असेल. नो बॉलचा इशारा केला गेला होता आणि या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धावा, म्हणजेच 3 धावा या चेंडूवरती जमा केल्या जाते. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण संदीप पुन्हा एकदा तयार होतोय. एक चांगला गोलंदाज आहे नो डाऊट, बट इथं मात्र चांगली कामगिरी कालेर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर गांबरच्या रिझनमधून चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, थोडीशी चुकी, फंबल, आणि इथं या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय चुस्तीले स्फूर्तीले आपण पाहतोय दोन्ही फलंदाज राजन डी आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये. योगेश यांच्या माध्यमातून 2 चौकार आणि राजन यांच्या माध्यमातून 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतंय. येणाऱ्या फलंदाजांमध्ये षटकारांचा बादशाह म्हणून संबोधला जाणारा शैलेश अजूनही बाकी आहे. पाहूया. या ठिकाणी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा मानस धरला होता, परंतु निर्धावची झाली सांगता. या ठिकाणी धावसंख्या स्थिर, धावफलकावरती 22. एक चांगली टीम आहे कमबॅक करण्यामध्ये माहिर अशी कारेवलीची. आणि त्यानंतर आक्रमणावरती या ठिकाणी पाहतोय आपण बल्ला तेरे हात में तो काही टांग आडाय. फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपात.
धावसंख्या 22 वरती लागणार हा या ठिकाणी आपण पाहतोय पहिला हदरा पहिला झटका राजन डी यांच्या माध्यमातून चांगल्या हंगामामध्ये फुल फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्ह वाले प्लीज विनंती असेल की नाही नेहमी आपण जर पाहिलं खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून चांगला होतोय. राजन डी आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज असो की बॉलर बॅट्समन यासाठी दावेदार ठरणारा हा खेळाडू. त्यानंतर गोलंदाजीसाठी संदीप त्यालाही पाहतोय आपण. सिरीज बॉलर बॅट्समनसाठी नेहमी पाहायला मिळत आहेत ना. असे चांगले चांगले खेळाडूंचा आज खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज विनायक येतोय आणि खरोखरच सफल संघनायक या हंगामामध्ये पाहायला मिळतोय. विनायक खोदून काढलेला ऑन साईडला पाहूया. करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कुंदन आहे त्या ठिकाणी परंतु 2 धावा कंप्लीट केले जातात. योगेशकडे चांगली क्षमता आहे कारण चांगला स्फूर्तीला एनर्जी भरवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली साथ देतोय. सुरुवात ज्या संघाची चांगली होते ना तो संघ अंतिम क्षणापर्यंत चांगली कामगिरी करतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतो या दोन्ही टीममध्ये सुरुवातीचे जे बॅटर आहेत ना ते खूप चांगले पाहायला मिळत आहेत. यावेळेस सोडवलं आहे पाहूया लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय नीलम नाईक होते त्यांना काहीसा समजला नाही. चेंडू मात्र परार झाला. एक लकीली येतोय चौकार. फ्लड लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम असावा कारण सहज सोपा झेल होता. झेल घेण्याचा प्रयत्नही केला होता परंतु कुठेतरी ती दिक्कत परिस्थिती निर्माण झाली असावी. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर मी तर म्हणेन की लकीली हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय आपण 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या इथं आल्या 15. एकंदरीत 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 50 रन्सचा टार्गेट जो हाय स्कोअर पाहायला मिळालेला आहे आणि लोएस्ट स्कोअर आपण जर विचार केला तर भावाले संघाचा आहे 21 धावांचं. तर पाहूया या ठिकाणी एक चौकार हॅट्रिक पाहायला मिळालेली आहे कामतगर संघाकडून खेळत असताना सचिन यांच्या माध्यमातून. अजून षटकार किंवा विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाही आहे. दरम्यान व्यासपीठावर आपण पाहू शकता शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळतंय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष संजय भाई म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. पाहूया यावेळेस कुंदन येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि यावेळेस चेंडूवरती धरलाय जोर. चेंडू जातो सीमा की ओर. षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता 15 काल्हेर संघाचे कोच सन्माननीय रमेशजी पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कॉम्प्लिमेंट दिले आहे की खूप चांगली स्पर्धा रंगली जाते. खास करून सुभाषदादा ठाकरे यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद रमेश दादा. आपण या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. आल्या आल्या या ठिकाणी स्वागत केले जाते कुंदन यांचं. आपण पाहिलं तर योगेश यांच्या बॅटमधून निघाला हा पहिला षटकार या इनिंगचा पाहायला मिळते. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय आपण 34 या अंकावरती. यावेळेस चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. उजवेष्टी सोडून जातोय आणि वाईड बॉलचा या ठिकाणी केला जातोय इशारा. 35 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला जातोय. रेकॉर्ड बनते तुटणे केली आणि त्यासाठी माहीर असणारे टीम म्हणजे 15 काल्हेर. क्या बात आहे. पस्तीस धावा धापलकावरती पुढील चेंडू यावेळेस चॉप करायला केला जरूर होता परंतु वाईड यॉर्कर. क्या बात आहे. परफेक्ट चेंडू हाताला गेला होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कुंदन यांच्या माध्यमातून कारण पहिल्या चेंडूवरती जो मोठा फटका आला ते तर मात्र पाऊल उचलून टाकायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की शरीरापासून कशा प्रकारे दूर ठेवता येईल हे पाहिले जात आहे.
पुन्हा एकदा इथं आता मात्र मिडलला ठेवला होता. सेफ लँडिंग होईल कारण दुरून शतरक्षक येईल तोपर्यंत चेंडू मात्र धरतीला दान होईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय बट 2 धावांवरतीच या ठिकाणी समाधान मानलं जाते. या 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या पाहतोय पण 37 धावा ऑन बोर्ड. षटक क्रमांक 30 कुंदन याच्या माध्यमातून फेकलं जाते. पहिल्या चेंडूवरती एक बिगिट षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर व्हाईट बॉल .2. पाहूया या ठिकाणी काय घडेल. दोन्ही टीम खूप चांगल्या आहेत. फायनलचे पहिले फायनल जसं म्हटलं जातं त्या ताकदी तोलामध्ये 2 टीम. आता मात्र मिस टाइम झालेला आहे. क्या बात आहे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. फलंदाज आपण पाहिलं जेलच्या स्वरूपात. योगेश बाद झाले. माहिती आहे की माझं काम बरोबर झालेलं आहे. मला आता फटके खेळायचे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूवरती ही खराब फटका खेळला गेला आणि फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले. धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती 37 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. या संघाचा ट्रम्प कार्ड बॅकबोन ज्याला म्हटलं जातं फिनिशिंग टच देणारा हा चांगला एक उत्कृष्ट खेळाडू अर्थात फलंदाज या हंगामामध्ये ज्याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचाही विक्रम आहे आणि आपण पाहतोय हंगामामध्ये 7 वेळा षटकारांची हॅट्रिकही कंप्लीट करताना पाहायला मिळतात. यावेळेस आल्या उडवण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज. मी तर म्हणे एक मोठा मासा गळाला लागताना दिसतोय या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. आजचा खेळाचा विचार केला कालच्या खेळाचा विचार केला तर तुम्हाला हवाई सफर जास्त करता येणार नाहीत असं खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि भरपूर या मोठ्या खेळाडूने या चुका करताना पाहायला मिळतात कारण त्यांना एकेरी दुहेरीचा काही काम पटत नाही. त्यांना मारामारीच पटतं. त्या अनुषंगाने आपण पाहतो येणारा फलंदाज जो आहे तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्त मोठे फटके खेळणारे फलंदाज या खेळपट्टीवरती फेल ठरताना पाहायला मिळत आहेत. राजनार पाहूया हा एक चांगला खेळाडू आहे. संघाला घेऊन चालणारा खेळाडू आहे. पाहूया इथं मात्र आता राजन डी योगेश आणि शैलेश बाद झाल्यानंतर मात्र डावाला सावरावा लागेल आवरावा लागेल. आपण पाहिलं तर कारेवली टीम ही एकदम परफेक्ट आहे. क्षेत्ररक्षण काय बात आहे खूप चांगली पाहायला मिळते. खास करून विनोद यांचा जर विचार केला ना तर 1 नंबर. यावेळेस आपण पाहतोय गडबड आडबड पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी शेवटच्या क्षणामध्ये बॅकवर ढकलण्याचा काम मात्र कुंदन याने केलेलं आहे. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट केलं जाईल. 30 धावसंख्या पाहतोय धापलकावरती 37. 2 षटकामागे आपण पाहिल्या 28 होत्या आणि या षटकामागे आपण जर विचार केला फक्त 9 धावा आल्या. त्याच्यामध्ये ही पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर व्हाईट बॉल म्हणजे त्यानंतर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. धक्क्याने माणूस सुधारतोय. एक षटकाराचा धक्का एक व्हाईट बॉलचा धक्का आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलं. 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. शेवटचं अंतिम षटक कोण हाताळेल हे पाहण्यासारखं राहील. आपण चर्चा करत होतो विनोद यांचं. आपण पाहिलं तर लॉंगांच्या रिझनमध्ये त्यांचं नेहमी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि कित्येक वर्ष त्यांना त्या क्षेत्रामध्ये फील्ड करताना पाहायला मिळतं. मग रेग्युलर क्रिकेट असो की 40+ क्रिकेट असो त्यांचं योगदान म्हणजे 100% कमिटमेंट असं क्षेत्ररक्षण नेहमी पाहायला मिळतंय. पाहूया शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येईल. हाणामारीचं षटक म्हटलं जातं. पाहूया या षटकामागे किती धाबांची मजल मारली जाईल. हवेमध्ये फटके खेळताना मात्र फलंदाज भरपूर बाद होताना पाहायला मिळालेले आहे.
मागील मॅच जर आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाने जास्त फटके हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला नाही, सिंगल डबलनेच खेळ रोटेट करत असताना आपण पाहिलं तर विजयाचा जो शंखनाद होता तो फुकला होता. या ठिकाणी आपण पाहतो 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या, परंतु कुंदन आला पहिल्याच चेंडूवरती षटकार. त्यानंतर आपण पाहिलं तर 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त आपण पाहतोय की 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. या ठिकाणी चेंडूला सोडून दिला गेला आहे. पाहूया पंच हात समांतर करतायत आणि अवंतर धावेची या ठिकाणी खूण केली जाते वाईटच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय आपण 1 ने पुढे सरकते. 38 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. अंतिम षटक आहे, इथनं 10 ते 12 जरी धावा आल्या तरी एक चांगला फाईट स्कोर पाहायला मिळेल. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह. चेंडू खेळाचा होतो कुठे आणि निघून आला कुठे, थोडंसं शारीरिक भाषेतून अचंबित होताना पाहायला मिळाले होते, कारण आपण पाहतोय की लेट बॅट फिरवली होती. या ठिकाणी पाहतोय 2 धावा जमा केल्या जात आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोचते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 मध्ये 10 जरी धावा आल्या तरी एक चांगला फाईट स्कोर लागेल, जिथनं 15 मध्ये काल्हेर संघाचे गोलंदाज कमबॅक करू शकतात. यावेळेस ओढवला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक जरूर आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर जाईल. नो डाऊट चेंडू मात्र सीमा पार येतोय चौकार. या 4 धावेने 44 या अंकावरती धावफलक पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र एक चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होतंय, परंतु आपण पाहिलं तर हा 77 चेंडू आहे, उचली जास्त घेतोय, त्याच्यामुळे आपण पाहिलं त्याचा अंदाज घेता येत नाही आहे आणि चेंडू मात्र निघून गेला लंगांच्या रिजनच्या क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून. सीमापार चौकार. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस आता मात्र फटका फसला आहे की काय? यस यस यस, फटका फसला आहे. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण. कमी वेळ चान्स मिळते मिथून. या गोलंदाजीमध्ये त्यांची चमक आहे, धमक आहे, प्रभुत्व आहे, परंतु यावेळेस फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून खेळ केला जाईल. साईनाथ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चौकार लागल्यानंतर विकेटचं लगेच पतन केलं जातं. अतिशय आक्रमक शैलीने खेळत असताना नेहमीच जाणला जातो विनायक स्वतः संघनायक आहे. जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा त्यांच्या बॅटमधून रन बनताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र मिथून पाहूया काय करतोय. या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 45 लागली जाते. आता मात्र 2 चेंडूंचा मला तरी वाटतं खेळ बाकी आहे. गोलंदाज पाहूया. साईनाथ तयार होतोय. यावेळेस चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हरच्या रिजनला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी पाहते ओव्हरथ्रो झालेला आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3री धावेचा प्रयत्न पूर्ण होते. पाहूया 4थीचा प्रयत्न करतील का, परंतु नाही आहे. 3 धावांवरती समाधान. 3 धाव्याने 48 अंकावरती धावक फलक जाऊन पोचते 48. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे. याच्यानंतर विनिंग असा सामना होईल. भादवड संघ आपण कुठे जायचा नाही आहे. या सामन्यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. साईनाथ आपल्याला कमी वेळ पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना. या ठिकाणी यावेळेस ऑन साईडला पाहूया. खेळून काढलेला आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्नही केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 3रीचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण होत आहेत. म्हणजे जर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट झाली आणि 51 धावांचं या ठिकाणी टार्गेट आपल्याला पाहायला मिळते जे बजरंग कारिवली संघासमोर. पाहूया या धावा संख्या थांबली जाईल की पूर्ण केली जाईल.
या इनिंगच्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊया DJ मास्टरकडे. त्यांचंही जेवण झालं असेल. वेलकम टू ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅन बिहाइंड शो सुभाष दादा ठाकरे. रजनी क्रिकेटचा एक चांगला शो तुमच्यापर्यंत पोहोचलाय. वळूया आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्या 15 मारुती काल्लेर टीमच्या बाजूने. 51चं लक्ष जय बजरंग कारिवली टीम समोर. तर चला टीम कारिवलीचे कॅप्टन आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदीप विथ नीलम नाईक. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर राजंडी. अच्छा, रजनीचा विचार केला तर शेड्यूल जे आहे ते भरपूर पॅक पाहायला मिळाला. प्रत्येक मॅच जी आहे ती भरपूर चांगली पाहायला मिळते आहे. पहिली मॅच जय हनुमान सारंगाव विपक्ष गुरुदत्त मानकोली या दोन टीममध्ये आपण पाहिली. सारंगाव संघ विजय झाला होता. त्यानंतर जय हनुमान भावाले विपक्ष गावदेव वेले या ठिकाणी भावाले संघ पराभूत झाला होता. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील मॅच देखील आपण पाहिली ज्या ठिकाणी गावदेव वेले टीमने जय हनुमान सारंगाव टीमला पराभूत केला. आणि त्यानंतर मात्र अजून एक बिग फाईट पाहायला मिळाली. वीर तानाजी दापोडे गावदेवी भादवाड या दोन टीममध्ये टीम भादवाडने ती बाजी जिंकली. आणि त्यानंतर मात्र 15 मारुती काल्लेर आणि जय बजरंग कारेवली या दोन टीममध्ये ही मॅच चालू आहे.
याच्या आधीच ऐकल्यावर तिथं हैराण होला वारो ना थोडासा वारो याच्या आधी तुला आला बी नसता मग. चला मॅचला सुरुवात करा. 51 धावांचं लक्ष आहे. यस मॅच ऑन. खेळाला सुरुवात होत आहे. 51चं लक्ष. समोर नीलम नाईक मॅन इन पनामा कॅप. राजन डी बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. पहिला बाउन्सवर यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला राजन ढीच्या माध्यमातून. सुरुवात खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॉल शरीराचा वेध घेतोय. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. पहिली अव्वंतर धाव टीम कारेवलीसाठी. नक्कीच टीम काल्हेरचं अकाउंट जे आहे ते देखील लेग बायच्या स्वरूपात ओपन झालं होतं आणि त्यानंतर योगेश आणि विनायक दोघांच्या खेळीच्या जोरावर 50 धावा ठोकल्या गेल्या. मात्र त्या दरम्यान फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचलाय. पहिली विकेट अगदी महत्वाची विकेट. संदीपला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. फलंदाज बाद. संदीप पाटीलची महत्वाची विकेट त्या ठिकाणी. पहिली विकेट काढली आहे राजन डी या गोलंदाजाने. टॉप एज लागला होता. बॉल बराच वेळ हवेत होता. त्यानंतर स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं जज केलं आणि चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेला. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजन डी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये. पाहूया गुरु कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुढचा बॉल. या बलेचा बॉल प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात राजन डी आपल्या टीमला करून देतोय कारण आतापर्यंत 4 बॉल टाकून झाल्यात ज्यामध्ये एकच धाव ती देखील लेग बायच्या स्वरूपात आणि महत्वाची विकेट. संदीप पाटीलला माघारी परतावलं त्या ठिकाणावरनं. अर्थातच सुरुवात जी आहे ती अफलातून झाली आहे. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. तालमेलची कमतरता परंतु एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. रन आउटची संधी जरूर होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. यष्टीरक्षक अरविंद मडबीची ही चुकी आपण पाहतोय आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये झालंय लेग बायच्या स्वरूपात. राजन डी पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बले स्लोपरचा वापर. फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर. डायरेक्ट हिट. यस मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणावरनं गुरुनाथला. रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 2. नवीन फलंदाज चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा चंदन नाईकच्या माध्यमातून केल्या जातील यात काही शंका नाही आहे. नीलम नाईकला देखील साथ द्यावी लागेल चंदनची, कारण चंदन एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये कुंदनचं देखील येणं बाकी आहे. परंतु काय अफलातून सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. राजन डीच्या माध्यमातून अचूक टप्पाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवर हरेश जोशी येतोय. जय बजरंग पोटी प्लस कारिवली टीमला आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि येणाऱ्या 15 ते 18 मार्च या दरम्यान त्यांचा बिग शो देखील आपल्याला पाहायला मिळेल. बापा डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत, ज्या ठिकाणी प्रथम पारितोषिक 2 व्हीलर दिली जाईल. षटकातील पहिला बॉल, या भलेसा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव जाईल आहे. चांगला बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणावर दबाव निर्माण करेल टीम कारिवलीवर, यात काही शंका नाही आहे. या बलेस देखील स्लोपरचा वापर, वेग परिवर्तन, मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात, वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल टीम कारिवलीला. तीन धावा धावफलकावर झाल्या आहेत. हरेश जोशी पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या भले स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. डीप बॅकवर्ड पॉईंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक पॉईंट रिझनमध्ये लावला गेला. ते क्षेत्र जे आहे खाली पाहिलं आणि त्यानंतर मात्र हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बघा स्टेजवर एक मोबाईल सापडलाय, आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा झालाय. ओळख पटवून घेऊन जा. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हरेश जोशी पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या भलेसा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या स्थानी जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाबेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. एक चौकार जरूर आलाय, परंतु त्या ठिकाणावर आपण पाहतोय धावांवर रोख लावण्याचं काम नक्कीच हरेश देखील करतोय. पुढचा बॉल, या बॉलेस देखील प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. चंदन नाईकला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. तिसरी महत्वाची विकेट बंद्रा मारुती काल्हेर टीमसाठी.
फलंदाज चंदन बाद झाला. नीलम नाईक नॉन स्ट्रायकर आहे आणि नीलम नाईकच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार जर आले तर जगदीश म्हात्रे पिंपलास यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवीन फलंदाज कुंदन मैदानाच्या आतमध्ये. यस, तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे त्या ठिकाणावरनं. बॉल जो आहे तो भीमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. अगदी हाईट फॅक्टरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. यस, टेक्निकल टीममधून डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स नो बॉल. भीमर चेंडू आहे आणि त्यावर सिंगल देखील कंप्लीट झाली होती. अर्थातच 1+1 धावा 2 मिळतील या ठिकाणी आणि धावफलक 10 वर पोहोचलाय. प्रत्येक षटकारासाठी जगदीश म्हात्रे पिंपलास यांच्या माध्यमातून नीलम नाईक आपणास 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो म्हणावा लागेल. मात्र डिसिजन पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. कुंदन पाटील त्या ठिकाणावरनं पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का हे मात्र पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट आहे. मात्र तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असेल हे आपण पाहूया. नक्कीच हे डिसिजन जे आहे ना ते तिसऱ्या पंचांकडे सोपवलं गेलंय आणि तिसरे पंच या ठिकाणी शांत्या मामा उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून तपासलं जातं या ठिकाणी. मात्र थोडी कसोटीच आहे कारण डिसिजन भरपूर क्लोज आहे. यस, नॉट आऊट. फलंदाज सुरक्षित आहे आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत विनोददादा ठाकरे साहेबांना देखील आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 4 नॉट. 40 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. डबल 1. यस, नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. सन्माननीय जिल्हाध्यक्ष साहेब दयानंद चोरगे साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावर. हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. महत्वाची विकेट. कुंदन बॅक टू द डगआउट.
नक्कीच व्यासपीठावर आपण सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांना पाहतोय, ज्यांच्या नावाचं संगीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला. नक्कीच मित्र, नावात दम असायला हवा. हवेत तर पतंगी उडतात आणि या नावात दम आहे. आणि सोबतच विनोददादा ठाकरे साहेब देखील आपण पाहतोय, रवी दादा भामरे यांना देखील आपण पाहू शकता. बलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जय हिंद चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. रोहिदास दादा भोईर उपसरपंच रांजनोली हे देखील या ठिकाणी आहेत. रविदादा भामरे माजी उपसरपंच हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. अगदी मॅच जी आहे ना ती शांत झाली आहे असंच म्हणावं लागेल, कारण 51 धावांचे लक्ष्य आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना अभि ती सुरुवात पाहिजे ती फलंदाजी झाली नाही आहे टीम कारिवलीच्या बाजूने. मिथून देखील चांगली गोलंदाजी करतोय. सिंगल कंप्लीट. धावफलक सिंगल सोबत 14 वर पोहोचलंय. अगदी आज कोणत्याही अँगलने वाटत नाहीये की टीम कारिवली मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल फटका फसलाय. राजन बॉल खाली. जेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. नीलम नाईक बॅक टू द डगआउट. हे आव्हान अजूनही बाकी आहे. अर्थातच आव्हान जे आहे ते थोडं कठीण झालंय टीम कारिवलीसाठी. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल या षटकातील. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा झाल्या आहेत फक्त आणि फक्त 15 धावा. अर्थातच शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलवर 6 षटकारांची आवश्यकता आहे टीम जय बजरंग कारिवलीसाठी. गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. सहा बॉलवर 6 षटकारांची आवश्यकता आहे. दयावान भंडारी बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा अंतिम षटक. अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे, कारण 6 बॉलवर 6 षटकार. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल इनसाइड आउट खेळून काढलाय. खाली क्षेत्र निवडला. गॅप मोठा नाही. धावांचा डोटा येतो ह्या 1 बाउन्सने. चौकार. 4 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल, कारण बॉल देखील निर्धाव आलाय. आज टीम कारिवलीने जरूर या ठिकाणी निराश केलंय आपल्या पाठीराख्यांना. यात काही शंका नाही आहे, कारण कोणत्याही अँगलने आज मतलब वाटलं नाही आहे की टीम कारिवली खेळते आहे. आणि खास करून संजय पाटील यांची देखील अनुपस्थिती
ऑन साईडला बॉलला उडवला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विजयच्या माध्यमातून चांगला झेल फलंदाज बाद. टॉस आहे ऑन साइडला भिडकावलाय न बॉलचा इशारा अर्थातच 1+4 5 धावा. पाच धावा आणि सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फ्री हिट बॉल. दयाबान भंडारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फ्री हिट बॉल इनसाइड आउट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल सिंगल कंप्लीट. ट्वेंटी 27 धावा. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतर टॉससाठी बोलणार आहोत. गावदेव बादवाड टीमचे कॅप्टन झाला. या मॅच फिनिश. सामना जिंकलाय बंद्रा मारुती कालेर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम जय बजरंग कारेवली. मधून महत्वपूर्ण